नमस्कार. यस न्यूज महाराष्ट्रामध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. कल्याण तहसील कार्यालयामार्फत गोवेली येथे एकाच छताखाली विविध दाखले वाटप शिबिर संपन्न. नागरिकांचा उदंड प्रतिसाद. ठाणे जिल्हाधिकारी कार्यालय यांच्या विद्यमाने व कल्याण तहसील कार्यालयातर्फे छत्रपती शिवाजी महाराजस्व समाधान शिबिर कल्याण तालुक्यातील गोवेली येथील जीवनदीप महाविद्यालयात आयोजित करण्यात आलं होतं. याचे उद्घाटन आमदार किसन कथोरे यांच्या हस्ते तर प्रांत अधिकारी विश्वास गुजर यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडले. यावेळी नागरिकांना एकाच छताखाली अनेक दाखले मिळाल्याने त्यांनी समाधान व्यक्त केले. या शिबिरास परिसरातील नागरिकांनी उदंड प्रतिसाद दिला. या प्रसंगी व्यासपीठावर तहसीलदार विकास गारुडकर, सहकामगार आयुक्त क्षीरसागर मंडम, कल्याण पंचायत समितीच्या बालविकास अधिकारी श्रीमती साळुंके मॅडम, कल्याण भूमी अभिलेख अधिकारी संस्थेचे अध्यक्ष रवींद्र गोडविंदे, तालुका कृषी अधिकारी सूर्यकांत कांबळे आदी मंडळी उपस्थित होते. या शिबिरात 7/12 संजय गांधी निराधार योजना, बिनशेती परवाना, प्रलंबित फेरफार, उशिरा जन्म मृत्यू नोंदणी, आरोग्य सेवा, नावातील किरकोळ दुरुस्ती, ई-KYC, ई-मोजणी, रेशन कार्ड, विविध शासकीय योजना, कामगार सेवा, मुख्यमंत्री सहायता निधी मार्गदर्शन इत्यादी अनेक प्रकारचे दाखले मार्गदर्शन यावेळी करण्यात आले. या प्रसंगी अनेक लाभार्थ्यांना संसार उपयोगी साहित्य, वारस दाखले व इतर कागदपत्रे आमदार किसन कथोरे यांच्या हस्ते कार्यक्रमस्थळी वाटप करण्यात आले. या शिबिराचे आमदार कथोरे यांनी कौतुक केलं. तर शेवटच्या लाभार्थ्यांपर्यंत दाखले मिळत नाहीत तोपर्यंत आम्ही येथून जाणार नसल्याचे कल्याण प्रांत अधिकारी विश्वास गुजर यांनी स्पष्ट केलं. या शिबिरासाठी गोवेली, रायते, दहागाव, घोटस-ई, टिटवाळा, मानिवली, वसमत आदी गावातून नागरिक उपस्थित होते. हे शिबिर यशस्वी करण्यासाठी नायब तहसीलदार, मंडळ अधिकारी, तलाठी तसेच गोवेली महाविद्यालयाचे अधिकारी व कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतला. यस न्यूज महाराष्ट्रासाठी संजय कांबळे, सहसंपादक. सगळी कामं त्वरित देण्यासाठी राज्य सरकारने हा एक चांगलं पाऊल उचललेलं आहे. आपल्याला कल्पना आहे की तहसील कार्यालयामध्ये गेल्यावर एकाच वेळेला सगळी कामं होतील हे सांगता येत नाही, पण तिथं त्यांचा कामाचा वेळ असतो. त्यामधून तुमची परत एकत्रितपणे जर मागणी आली तर तुम्हाला परत फेऱ्या मारायला लागतात आणि मग तुमच्या तक्रारी निर्माण होतात. इथून तुमच्या मनातलं असलं की माझं काम लवकर झालं पाहिजे, ते काम व्हायला निश्चित तिथं अवधी लागतं. म्हणून खरं म्हणजे महसूल मंत्र्यांचं अभिनंदन केलं पाहिजे की अशा प्रकारची शिबिरं प्रत्येक तालुक्यामध्ये, महाराष्ट्रामध्ये सगळ्या तालुक्यांच्या एकाच दिवशी सगळी सुरू केलेली आहे. प्रत्येक तालुक्यात आज दुसरं आहे आणि त्याचा चांगला उपयोग एका छताखाली तुम्हाला सगळ्यांना ही सुविधा देण्याचा महत्व. तुमची साथ आमची. यस न्यूज महाराष्ट्र चॅनलला लाईक करा व सबस्क्राईब करायला विसरू नका.